Hello friends, my name is Bhushan Jain and I am an English trainer at Inspiring English Academy. So आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे इंग्रजीतील 25 असे नवीन फ्रेजेस जे तुम्हाला डेली लाईफमध्ये यूजफुल असतील. जर तुम्ही विचार करत असाल की आउट ऑफ कंट्रीमध्ये तुम्हाला जायचं आहे, बाहेर जाऊन तुम्हाला शिकण्याची इच्छा असेल बट तुमची इंग्लिश थोडीशी वीक आहे, जर तुम्ही भरपूर दिवसापूर्वी इंग्रजीमध्ये खूप छान होते बट आता थोडीशी इंग्लिशची प्रॅक्टिस नसल्यामुळे तुमची इंग्लिश खूप वीक पडलेली आहे आणि जर तुम्ही नवीन सुरुवात करण्याची इच्छा असेल तुमची, सो हे 25 फ्रेजेस नक्कीच तुम्हाला हेल्प करतील. हा व्हिडिओ तुम्हाला नक्की हेल्प करेल. सो लेट्स स्टार्ट द व्हिडिओ. 25 डेली यूज इंग्लिश फ्रेजेस. सो माय फर्स्ट फ्रेज इज, जर तुम्ही कोणाला विचारत असाल की तुम्ही कसे आहात, सो हाऊ आर यू हा नॉर्मल फ्रेज आपण डेली यूज करत असतो, परंतु आता तुम्हाला यूज करायचं आहे हाऊ इज इट गोईंग. हाऊ इज इट गोईंग याचा अर्थ असा होतो की कसं चाललंय, काय चालू आहे तुझं, कसं चालू आहे तुझं. हाऊ आर यूला जर तुम्हाला सेकंड वेने सांगायचं असेल, सो हाऊ इज इट गोईंग या प्रकारे तुम्ही सांगू शकता. हा फ्रेज तुम्ही यूज करू शकता. नाउ माय सेकंड फ्रेज इज लॉंग टाइम नो सी. लॉंग टाइम नो सीचा अर्थ होतो खूप दिवसानंतर भेटलो. जर तुम्ही कोणत्याही तुमच्या फ्रेंड्स किंवा रिलेटिव्सना तुम्ही भरपूर दिवसानंतर भेटलेले असाल, भरपूर वीक्स झाले, मंथ्स झाले, इयर्स नंतर तुम्ही जर कोणत्या तुम्हाला रिलेटिव्सला भेटत असाल, सो तुम्ही हा फ्रेज यूज करू शकता की लॉंग टाइम नो सी म्हणजे भरपूर दिवसानंतर, खूप दिवसानंतर आपली भेट झाली. सो माय नेक्स्ट फ्रेज इज व्हॉट हॅव यू बीन अप टू. व्हॉट हॅव यू बीन अप टूचा अर्थ होतो काय चाललं होतं तुझं. म्हणजे भरपूर दिवसानंतर तुम्ही भेटले परंतु आता तुम्हाला विचारायचं आहे की आतापर्यंत तू काय करत होता, तुमचं काय चालू होतं. सो यासाठी तुम्ही हा फ्रेज यूज करू शकता की व्हॉट हॅव यू बीन अप टू म्हणजे आतापर्यंत तुमचं काय चालू होतं, तू काय करत होता. सो इन दिस वे यू कॅन आस्क इट. नाउ नेक्स्ट थिंग इज कांट कंप्लेन. नेक्स्ट फ्रेज वन इज कांट कंप्लेन. कांट कंप्लेन मीन्स काही तक्रार नाही, माझं मस्त चाललेलं आहे, तुमचा काही प्रॉब्लेम तुमच्याकडे नाही आहे, खूप छान तुमची जिंदगी चालू आहे, तुम्हाला कोणाशी काही तक्रार नसेल. सो यू कॅन से लाईक दिस, कांट कंप्लेन. नेक्स्ट फ्रेज इज हाऊ डू यू नो. जर तुमची कोणती गोष्ट अशी असेल की जी आत्तापर्यंत तुम्ही कोणाला सांगितलेली नाही आहे बट ती कोणाला तरी समजली आणि त्यांनी स्वतःहून तुमच्याकडे येऊन बोलली, तर तुम्ही हे विचारू शकता, तुम्ही ह्या फ्रेज बोलू शकता की हाऊ डू यू नो, की तुला हे कसं कळालं, तुला हे कसं समजलं, मी तर कोणाला सांगितलंच नव्हतं. जसं तुम्हाला एखादा जॉब लागला, तुम्ही अजूनपर्यंत कोणालाही कळवलेलं नाही आहे बट समोरून येऊन कोणत्या फ्रेंडने तुम्हाला विश केलं, कॉंग्रॅच्युलेशन्स केलं, सो तुम्ही हा फ्रेज यूज करू शकता आणि त्यांना बोलू शकता की हाऊ डू यू नो, तुम्हाला हे कसं कळालं. माय नेक्स्ट फ्रेज इज दॅट्स अ गुड वन. सो जर तुम्हाला कोणी काही एखादा जोक वगैरे हा असेल, सो तो जोक जर तुम्हाला आवडला, खूप छान वाटला, तर तुम्ही हा फ्रेज यूज करू शकता की दॅट्स अ गुड वन, की हा जो जोक तुम्ही सांगितला तो खूप छान होता, तो खूप मस्त होता. माय नेक्स्ट फ्रेज इज इट्स व्हेरी काइंड ऑफ यू. याचा अर्थ होतो तुमची फार कृपा होईल. जर तुम्हाला कोणी हेल्प केली किंवा कोणी हेल्प करण्याचं इच्छुक असेल, सो जर तुम्हाला असं म्हणायचं असेल की तुमची फार कृपा होईल, तुमची फार मदत होईल, सो इन दिस वे यू कॅन से की इट्स व्हेरी काइंड ऑफ यू. अशा प्रकारे तुम्ही बोलून हा फ्रेज यूज करू शकता. माय नेक्स्ट फ्रेज इज थँक्यू एनीवे. जर तुम्ही काही चूक केलेली नसेल तरी सुद्धा तुम्हाला कोणाला धन्यवाद म्हणायचा असेल, असंच तुम्हाला कोणाला थँक्यू बोलायचं असेल, सो तुम्ही म्हणू शकता थँक्यू एनीवे. आवर नेक्स्ट फ्रेज इज थँक्यू इन ॲडव्हान्स म्हणजे आधीच धन्यवाद. तर तुम्हाला अगोदरच कोणाला धन्यवाद बोलायचं असेल कारण की त्यांनी तुमचं खूप मोठं काम करणार असेल, तर तुम्ही अगोदरच त्यांना धन्यवाद बोलण्यासाठी हा फ्रेज यूज करू शकता, थँक्यू इन ॲडव्हान्स. माय नेक्स्ट फ्रेज इज नो वरीज. नो वरीजचा अर्थ होतो काही हरकत नाही, टेन्शन नको. म्हणजे जर खूप मोठी चूक केली असेल किंवा छोटी चूक केली असेल आणि तो खरोखरच रिग्रेट करत असेल, तो खरोखर तुम्हाला माफी मागत असेल, सो यू कॅन से, तुम्ही म्हणू शकता की नो वरीज, काही हरकत नाही, इट्स ओके, नो प्रॉब्लेम, काही प्रॉब्लेम झालेली नाही आहे, आय कॅन अंडरस्टँड इट. सो नो वरीज म्हणजे काहीही हरकत नाही. सो आवर नेक्स्ट फ्रेज इज व्हॉट्स गोईंग ऑन. जर सपोज तुम्ही विचार करा की तुम्ही घरामध्ये अचानकपणे पोहोचलात
आणि तुमचे सर्व फ्रेंड्स तुमच्या घरामध्ये तुम्हाला मिळतील, सोफा सेटवरती ते बसलेले असतील आणि तुम्ही अचानक त्यांना पाहाल. सो तुम्ही काय म्हणाल? तुम्हाला डायरेक्ट बोलायचं आहे की व्हॉट्स गोईंग ऑन, तुम्ही इथे काय करत आहात, तुमचं इथे काय चालू आहे. सो इन दिस वे यू कॅन से व्हॉट्स गोईंग ऑन, म्हणजे काय चालू आहे. सो टुडेज आवर नेक्स्ट फ्रेज इज डिड आय गेट यू राईट. डिड आय गेट यू राईटचा अर्थ होतो मी बरोबर समजलो का. जर तुम्हाला कोणती गोष्ट समजली नसेल आणि तुम्हाला त्याला विचारायचं असेल की मी हे तुमचं बोलणं बरोबर समजलेलो आहे का, तुम्ही जे आत्ता बोललात ते मी बरोबर व्यवस्थित समजलेलो आहे का. सो असे विचारण्यासाठी तुम्ही फ्रेज यूज करू शकता, डिड आय गेट यू राईट. आवर नेक्स्ट फ्रेज इज डोंट टेक इट टू हार्ट. डोंट टेक इट टू हार्ट याचा अर्थ काय होतो की मनाला लावून घेऊ नको. जर तुम्हाला कोणाला नाराज करायचं नसेल परंतु काही गोष्ट तुम्हाला सांगायचीही असेल आणि त्याला सांगायचं असेल की हे तुझ्या मनाला लावून घेऊ नको, ही काही मोठी गोष्ट नाही आहे. सो असं तुम्ही बोलू शकता की डोंट टेक इट टू हार्ट. नाव आवर नेक्स्ट फ्रेज इज आय डिडंट कॅच द लास्ट वर्ड. आय डिडंट कॅच द लास्ट वर्ड याचा अर्थ असा होतो की शेवटचा शब्द मला कळाला नाही. जर कोणी टीचर तुम्हाला शिकवत असतील आणि तुम्हाला लास्टची गोष्ट तुम्हाला समजलेली नसेल आणि टीचरना तुम्हाला विचारायचं पण असेल, सो तुम्ही कसं विचारणार. सो हा फ्रेज तुम्ही यूज करून विचारू शकता की आय डिडंट कॅच द लास्ट वर्ड, म्हणजे शेवटचा शब्द मला कळालेला नाही. सॉरी आय वॉजंट लिसनिंग याचा अर्थ असा होतो की माफ कर मी लक्ष दिले नाही, मी ऐकत नव्हतो. म्हणजे इट मीन्स असं आहे की जर तुम्ही कुठेतरी बिझी असाल, मोबाईलवरती बोलत असाल, कोणासोबत तरी काहीतरी बोलत असाल किंवा काही लिहित असाल, म्हणजे तुम्ही बिझी होते आणि अचानकपणे तुम्हाला येऊन कोणी काहीतरी बोलले परंतु तुम्ही ते ऐकू शकले नाही. सो दॅट टाइम यू कॅन यूज इट सॉरी आय वॉजंट लिसनिंग. माफ करा मी हे तुमचं ऐकत नव्हतो, मी तुमच्याकडे लक्ष दिलं नाही. सो कॅन यू रिपीट मी हा फ्रेज यूज करून तुम्ही तुमची डेली लाईफमध्ये स्पीकिंग करू शकता. नाव आवर नेक्स्ट फ्रेज इट डझंट मॅटर. इट डझंट मॅटर हा फ्रेज आपण डेली लाईफमध्ये भरपूर ठिकाणी यूज करतो. मीही हा फ्रेज भरपूर ठिकाणी यूज करत असतो. सो याचा अर्थ असा होतो की काही फरक पडत नाही. की जर कोणी मिस्टेक केली असेल, खूप मोठी मिस्टेक केली असेल, छोटी मिस्टेक केली असेल परंतु ते इट्स ओके आहे, बाय मिस्टेकली कुठली गोष्ट घडली असेल, सो तुम्ही हा फ्रेज बोलू शकता की इट डझंट मॅटर, काही हरकत नाही आहे. जर कोणी चुकूनही तुमच्या शर्टवरती पॅन्टवरती कॉफी जरी सांडली तरी सुद्धा तुम्ही हा फ्रेज यूज करू शकता की इट डझंट मॅटर, इट्स ओके, मला लॉन्ड्रीला आता जायचंच आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे, काही फरक पडत नाही. सो हा फ्रेज अगदी इंटरेस्टिंग आहे गाईज. सो यू कॅन यूज इट. नाव नेक्स्ट फ्रेज इज फिंगर्स क्रॉस्ड. फिंगर्स क्रॉसचा अर्थ होतो जर तुम्हाला कोणाला शुभेच्छा द्यायच्या असतील, मला कोणाला कॉंग्रॅच्युलेशन्स बोलायचं असेल, सो यू कॅन यूज इट फिंगर्स क्रॉस्ड. फिंगर्स क्रॉस करायचे आणि असे फिंगर्स करून तुम्ही त्यांना शुभेच्छा नक्कीच देऊ शकता. हा फ्रेज नक्कीच तुमच्यासाठी युजफुल आणि नवीन असेल. सो नाव नेक्स्ट वन इज ओ दॅट एक्सप्लेन्स इट. मीन्स अमेरिकन्स हा फ्रेज जास्तीत जास्त यूज करत असतात. याचा अर्थ असा होतो की अरे वा, हेच तर स्पष्ट झाले. याचा अर्थ असा होतो की खूप कोणती गोष्ट अशी आहे, कोणती थिंग अशी आहे की जी तुम्हाला भरपूर वेळापासून समजत नव्हती, बट आत्ता तुम्हाला ती एक्सप्लेन झाली, आत्ता तुम्हाला ते समजलं की अरे हे तर असं होतं. सो अशा वेळेस तुम्ही हा फ्रेज यूज करू शकता की ओ दॅट एक्सप्लेन्स इट. हे तर अगदी सोपं होतं, हे तर असं होतं, म्हणजे हे तुम्हाला आत्ता समजलं, पहिले समजलेलं नव्हतं. सो अशा वेळेस तुम्ही हा फ्रेज नक्की यूज करू शकता. थिंग्स हॅपन. सो याचा अर्थ असा होतो की असं होतं कधी कधी. म्हणजे भरपूर एखादा तुमचा फ्रेंड असेल, त्या फ्रेंडसोबत कोणती तरी नवीन गोष्ट घडलेली असेल आणि ती त्याच्या लाईफमध्ये फर्स्ट टाईम झालेली असेल आणि त्याने तुम्हाला विचारलं, सो तुम्ही हा फ्रेज नक्की यूज करू शकता की थिंग्स हॅपन. मीन्स असं कधी कधी होत असतं, ही काही नवीन गोष्ट नाही आहे, इट्स अ नॉर्मल थिंग, ह्या गोष्टी होत असतात. सो थिंग्स हॅपन हा फ्रेज तुम्ही यूज करू शकता. सो नाऊ अवर नेक्स्ट फ्रेज वन इज सॉरी टू बॉदर यू. सॉरी टू बॉदर यू, बॉदरचा अर्थ होतो त्रास देणे, परेशान करणे. सो बॉदर यू याचा अर्थ असा होतो की त्रास दिल्याबद्दल मला माफ करा. तुम्हाला कोणाशी काहीतरी काम आहे परंतु प्रत्येक वेळेस एक्सक्यूज मी बोलण्याच्या ऐवजी तुम्ही हा फ्रेज नक्की यूज करू शकता की सॉरी टू बॉदर यू, त्रास दिल्याबद्दल मला माफ करा. किंवा कोणाकडून तुम्ही काहीतरी काम काढून घेतलं आणि सपोज तो बिझी असेल आणि तुम्ही त्याला थोडंसं त्याच्या टाईममधून त्याच्या कामामधून त्याला तुम्ही डिस्टर्ब केलं असेल,
सो यू कॅन यूज इट सॉरी टू बॉदर यू. सो नक्कीच तुम्हाला आवडला असेल. आता नेक्स्ट फ्रेज आहे आय विल बी विथ यू इन अ मिनिट. मी एका मिनिटात येतो. आय विल बी विथ यू इन अ मिनिट मीन्स तुम्हाला अर्जंट कुठलाही वर्क आला असेल आणि तुम्हाला थोडंसं अर्जंट काम असल्यामुळे थोडंसं लवकर जायचं असेल, सो तुम्ही काय बोलू शकता की आय विल बी विथ यू इन अ मिनिट. मी 1 मिनिटात तुझ्यासोबत परत असेल, मी 1 मिनिटात परत वापस येईल. सो इन दिस वे यू कॅन यूज दिस फ्रेज. वेअर वर वी. वेअर वर वीचा अर्थ होतो आपण कुठे थांबलो होतो. सो इट मीन्स असं समजायचंय की सपोज क्लासमध्ये एखादे टीचर तुम्हाला काही शिकवत असतील आणि शिकवत असताना कंटिन्यू फ्लो मध्ये कोणीतरी मध्ये एखादा क्वेश्चन रिपीट केला किंवा क्वेश्चन विचारला आणि टीचर ती लिंक सोडून त्या क्वेश्चनचे आन्सर देण्यामध्ये बिझी झाले आणि नंतर जर सपोज तुम्हाला टीचर विचारत असतील की आपण कुठे होतो, काय शिकत होतो, अशा वेळेस काय यूज करायचंय की हा फ्रेज यूज करायचा आहे की वेअर वर वी. वेअर वर वीचा अर्थ होतो आपण कुठे होतो, आपण काय शिकत होतो. सो इन दिस वे यू कॅन यूज दिस सेंटेन्स, दिस फ्रेज. नाउ नेक्स्ट फ्रेज इज यू वर सेइंग. यू वर सेइंग मीन्स तुम्ही सांगत होतात की एखादा कुठलाही डिबेट्स वगैरे काही चालू असेल किंवा क्लासरूममध्ये तुम्ही बसलेले असाल, एक डिस्कशन चालू असेल आणि मध्येच तुम्ही सपोज कुठेतरी बिझी झाले, काहीतरी आलं आणि तुम्ही कुठेतरी बिझी झाले आणि कोणीतरी काहीतरी बोलत असताना तुम्ही त्यांच्याशी हा सेंटेन्स यूज करून बोलू शकता की यू वर सेइंग. तुम्ही काहीतरी बोलत होते, तुम्ही काहीतरी सांगत होतात. सो इन दिस वे यू कॅन यूज दिस सेंटेन्स. नाउ नेक्स्ट सेंटेन्स इज लकी यू. लकी यू चा अर्थ असा होतो की काय भाग्यवान आहेस. काय भाग्यवान आहेस मीन्स कॉंग्रॅच्युलेशन्स करण्याचा हा सेकंड वे आहे. कोणाला शुभेच्छा द्यायच्या असतील सो हा फ्रेज सुद्धा यूज करून तुम्ही शुभेच्छा देऊ शकता. काय भाग्यवान आहेस. जसं सपोज यू गॉट ऍडमिशन इन युअर फेवरेट युनिव्हर्सिटी. जर फेवरेट युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला ऍडमिशन मिळालं असेल सो तुम्ही नक्की हा फ्रेज यूज करू शकता की लकी यू. तुम्हाला तुमचा फेवरेट जॉब मिळाला असेल सो यू कॅन यूज दिस फ्रेज की लकी यू. लकी यूचा अर्थ होतो काय भाग्यवान तू आहेस. नाउ नेक्स्ट वन इज आय फ्रेक्ट आउट. आय फ्रेक्ट आउटचा अर्थ होतो की मी खूप संतापलेलो आहे. आय एम सुपर अँग्री. जर तुम्ही खूप सुपर अँग्री असाल, भरपूर चिडलेले असाल सो अशा वेळेस तुम्हाला हा फ्रेज यूज करायचा आहे. आय फ्रेक्ट आउट. आय फ्रेक्ट आउट मीन्स मी खूप संतापलेलो आहे, मी खूप अँग्री आहे. सो डू नॉट डिस्टर्ब मी. हा फ्रेज यूज तुम्ही नक्की करू शकता. नाउ नेक्स्ट वन इज गुड फॉर यू. गुड फॉर यू इट इज ऑल्सो व्हेरी गुड फ्रेज की तुमच्यासाठी बरं झालं, तुमच्यासाठी खूप छान झालं. हा फ्रेज आपण 2 वेने यूज करू शकतो, एक तर पॉझिटिव्ह वे मध्ये किंवा एक नेगेटिव्ह वे मध्ये. सो 2 वे मध्ये हा फ्रेज तुम्ही यूज करू शकता. पॉझिटिव्ह वे मध्ये असं आहे की जर सपोज तुम्हाला तुमच्या आवडीचा जॉब मिळाला किंवा तुमचं प्रमोशन झालं सर तुम्ही असं कॉंग्रॅच्युलेशन्स त्याला करू शकता की दॅट इज गुड फॉर यू. इट्स गुड फॉर यू की हे तुमच्यासाठी खूप छान झालं, खूप बरं झालं. आणि सपोज जर तुम्हाला ही जागा सोडून निघून जायचं असेल किंवा तुम्ही कुठल्या ठिकाणी राहत असाल भरपूर वर्षांपासून आणि जर सपोज तुम्हाला ती जागा लिव्ह करायची असेल, सोडून जायचं असेल सो अशा वेळेस सुद्धा तुम्ही हा फ्रेज यूज करू शकता की दॅट इज गुड फॉर यू. गुड फॉर यू तुमच्यासाठी हे बरं झालं. असं 2 वेजनी हा फ्रेज आपण यूज करू शकतो. गुड फॉर यू. नाउ नेक्स्ट वन इज यू हॅव गॉट टू बी किडिंग मी. ओ माय गॉड मीन्स तुम्ही हा फ्रेज यूज करू शकता की तुम्ही माझ्याशी मस्करी करत असालच. म्हणजे तुम्हाला बिलीव्ह होत नाहीये, यू कांट बिलीव्ह. तुमच्या सोबत काहीतरी अशी सरप्राइजिंग गोष्ट घडलेली आहे की जी तुम्ही कधीच एक्सपेक्ट केली नव्हती परंतु तुमच्या समोर ती आलेली आहे. सो तुम्ही बोलू शकता की ओ माय गॉड आय कांट बिलीव्ह इट, यू हॅव गॉट टू बी किडिंग मी. इट मीन्स तुम्ही माझ्याशी मजाक तर करत नाहीयेत, हे खरं आहे की नाही. आपण जसं म्हणतो ना चिमटी काढा, हे खरं आहे की नाही मला समजत नाहीये. सो सेम गोष्ट जर तुम्हाला इंग्लिशमध्ये सांगायची असेल सो यू कॅन से लाईक दिस यू हॅव गॉट टू बी किडिंग मी. सो इन दिस वे वी हॅव लर्नड अराउंड 25 न्यू फ्रेजेस इन दिस व्हिडिओ. जर तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल, हे फ्रेजेस जर युजफुल वाटले असतील सो मला फक्त लाईक करून नक्की सांगायचं आहे. आणि नवीन पुढच्या व्हिडिओसाठी, नवीन फ्रेजेस शिकण्यासाठी नक्की या चॅनलला आपल्याला फॉलो करायचंय. थँक्स फॉर वॉचिंग.